नेहमीप्रमाणे मोमीन सरांची आठवण येते की सर जे आहेत ते पाठ्यामध्ये वृत्त शिकवायचे. मी इथून गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी शिकलो देखील, परंतु सरांसारखा व्याकरण शिकवणारा शिक्षक मला नंतर लाभलाच नाही. जेव्हा केव्हा कार्यक्रम असतो त्यावेळी सरांची निश्चितच मी तोंड भरून कौतुक करत असतो. त्याविषयी सर बोलतीलच, नंतर सरांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. आज 2000 ची तुमची बॅच आणि तुम्ही जे स्नेहसंमेलनाचं जे नियोजन केले तर आणि आम्हाला या ठिकाणी तुम्ही बोलवले, आमचा सन्मान केला सर्व शिक्षकांचा आणि खूप बरं वाटलं. म्हणजे 25 वर्षानंतर आपण भेटलो आणि सगळ्या जुन्या आठवणी जागे झाल्या. आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक माध्यम आल्यामुळं हे आपलं जग सगळं आभासी झालेलं आहे. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपवर वगैरे याच्यावर फेसबुकवर भेटता, पण आपण ज्यावेळी त्या आभासी जग पण आपण प्रत्यक्ष आज भेटलो हे फार महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये जिवंतपणा आहे. माध्यमावर भेटणं त्याच्यामध्ये कृत्रिमता असते, हे जिवंतपणा आहे. आणि संवाद महत्वाचा असतो. आपला संवादच होत नाही समोरासमोर, कारण माध्यमच तशी आली, संवाद होत नाही ना. समोर आल्यानंतरच आपण संवाद, पूर्वी संवाद व्हायचे. काय तुम्ही पूर्वी पत्र लेखन असायचं, खूप पोस्टाचं एक 15 पैशाचं पत्र, ते पत्र लिहायचं आपण. कोणाला आजीला लिहायचो, वडिलांना लिहायचो, कुठे दूर बहिणीला लिहायचो. एक संवाद होता तो. आणि आपल्याला ते पत्रामुळे आपल्याला ते लेखनाची एक आवड, एक विचार व्यक्त करता येत होते. आता ते सगळं बोटावर चालतंय, त्याच्यामुळं असं झालंय. मग तुम्ही सगळे भेटला, खूप म्हणजे अतिशय बरं वाटलं, आनंद झाला. शिक्षक ची एक जबाबदारी अशी असते, त्याला आपण पिढ्या घडवणे म्हणतो. शिक्षक हा पिढी घडवणारा असतो. मग शिक्षकाची जबाबदारी मोठी असते. काय असतं, एक डॉक्टर चुकला तर एक पेशंट जातो, एक इंजिनियर चुकला तर एखादी इमारत पडते, पण एक शिक्षक चुकला तर सगळी पिढी बरबाद होते. त्याच्यामुळे शिक्षकाची जबाबदारी वाढते. आई वडिलांपेक्षा शिक्षकाची जबाबदारी मोठी असते. तुम्हाला एक गंमत सांगतो. काय होतं की एक लहान मुलगा असतो, 5वी-6वीला असतो. तो सकाळी सकाळी आईला खूप त्रास देतो. ते आई ती स्वयंपाक करत असते चुलीवर, आणि मग ती आई वाईट असते. त्याला सांगते, मी ना मूर्त्या ते दप्तर घेऊन जा तू शाळेत काय कर. म्हणजे याचा अर्थ काय की मग शिक्षकाला असं म्हणता येत नाही. मग आता एक मुलाला जर आई वडील त्रास म्हणजे थोडं असं म्हणत असते, म्हणजे त्यापुरतं, म्हणजे आईनी प्रेम असते, पण कधी कधी राग आला तसं म्हणते. बघा आम्हाला 500-1000 मुलं कशी सांभाळतो आम्ही. बघा शिक्षकाला सांभाळायला 2 मुलाला आई वडील कधी कधी वाईतात, पण 1000-1200 मुलांना एवढं सांभाळ. मग आम्हाला असं म्हणता येत नाही ना वर्गात, हे पोरांनो ते दप्तर घ्यायचं तुमच्या घरी जाऊन काय होतं, असं नाही म्हणता येत आम्हाला. कारण ती जबाबदारी शिक्षकाची असते. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून पिढी घडवणे हे खरं फार अवघड काम असतं, आणि ते शिक्षकच करू शकतो. की तुम्ही आता जे पुस्तक दिले शिवाजी महाराजांचं चरित्र, तर त्याची जी ते पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेलं आहे, आणि ते संशोधनात्मक पुस्तक आहे. आणि तुम्ही फार अचूक पुस्तकाची निवड केली, त्याबद्दलही मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि तुम्ही या ठिकाणी आमचा शाख श्रीफळ देऊन शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आमचा सन्मान केला, त्याबद्दलही तुमचा आभार आणि धन्यवाद. त्या आरोग्याच्या बद्दल त्यांनी महत्व सांगितलं. काय रे नाही काय ना बरोबर, मी त्यांना लहानच म्हणायचं. तर त्याने आरोग्याबद्दल मला खूप बरं वाटलं. कारण काय असतं माहितीये का, हल्ली हे आरोग्य सांभाळणे फार अवघड झाले. आणि हिंदीमध्ये असं एक वाक्य, जान आहे तो जान आहे. तुम्ही जिवंत असाल तर जग आहे, नाहीतर जग नाही. म्हणून पैसा आणि आरोग्य याच्यामध्ये आपण निश्चितपणे विचार चिंतन केलं पाहिजे. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, जास्त वेळ घेत नाही. एक चीनी गोष्ट आहे, चीनी कथा आहे.
की एक गावचा पाटील असतो, तो एक स्पर्धा लावतो की म्हणजे पळण्याची स्पर्धा. गावातल्या लोकांना दौडी पिटवतो आणि सगळ्यांना बोलवतो आणि सांगतो की पळण्याची शर्यत आहे. जो जेवढा पुढे जाईल सगळ्यात पुढे तेवढी जमीन त्याची, असा तो स्पर्धेचा नियम असतो. जो सगळ्यात पुढे जाईल ती जमीन तेवढी जमीन त्यात. मग रेस सुरू होते, स्पर्धा सुरू होते, सगळे पाळतात. आता माणसाला खूप अपेक्षा असते, कारण गौतम बुद्धांनी असं सांगितलं, अपेक्षा आहे दुःखाचं मूळ आहे. आणि खूप पळतात पळतात पळतात, सगळे थांबतात. एक महिना असा असतो की तुला वाटतं आता आपल्याला खूपच खूपच पाहिजे जमीन, खूप जेवढी मिळते तेवढी. पळतो 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 पळतो, थांबतो आणि खाली पडतो, तिथंच संपतो. मग पाटील येतो, गावकऱ्यांना सांगतो त्याला आणा, त्याचा आपण अंत्यविधी करून टाकू. मग पाटील एक 3.5 बाय ते खड्डा घेतो, 6 बाय काय 2.5 असा तो खड्डा घेतो, त्याच्यामध्ये त्याचा अंत्यविधी करतो. आणि मग गावकऱ्यांना सांगतो की याला एवढी जागा लागत होती, हा बघच पळत होती. तर असं असतं की आरोग्य सुद्धा फार महत्वाचं असतं. आता मी 7 वर्ष झाले रिटायर होतो. मला काय लोक भेटतात, मला सांगतात अजून किती वर्ष सर्व्हिस आहे. म्हणलं मी 7 वर्ष झाले रिटायर होतो, पण ते वाटत नाही. तर थोडं फिटनेस ठेवावं लागतं, हे महत्वाचे. कारण हल्ली लोक 50शीतच वागतात, हे महत्वाचे. आणि म्हणून त्याने ते फार छान सांगितलं, मला आवडलं ते की. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एकच म्हणजे मी जास्त वेळ घेत नाही, पण आपल्याला 5 गोष्टी महत्वाच्या. म्हणजे प्रत्येकाने पैसा मिळवा, पैशाशिवाय आता हल्ली काय नाही. तर त्याच्या व्यतिरिक्त आरोग्य म्हणून, तर आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही पुढे हे करू शकता आणि आपल्या मुलांना सुद्धा तुम्ही वेळ देऊ शकता. तर एक म्हणजे आहार, दुसरा म्हणजे व्यायाम म्हणजे मोज करणं, तिसरं म्हणजे 8 तास शांत झोप, चौथं म्हणजे सकारात्मक विचार, आणि 5वी म्हणजे छंद. या 5 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या रुजवा, मुलांना सांगा. आणि बाकी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पुढे त्यांना शुभेच्छा, तुम्हाला शुभेच्छा. आनंदी राहा, प्रसन्न राहा. कधी भेटला तर निश्चितपणे आपण बोलू, संवाद करू. खूप बरं वाटलं, खूप आनंद झाला. म्हणजे एवढ्या वर्षातून 25 वर्षातून तुम्ही भेटल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला आणि खूप सकारात्मक वाटलं. आणि तुम्ही संयोजन खूप छान केलं, सगळ्यांना त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि विशेष म्हणजे पांडुरंगला बी धन्यवाद देतो. खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.